चामुंडा माता मंदिराची होणार प्राणप्रतिष्ठा। आनंद स्वामी आमदार अनुप अग्रवालांच्या हस्ते त्रिशूल अनावरण। धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या हस्ते राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा झाला शुभारंभ। गावठी पिस्टल व 4 जिवंत राऊंड बाळगल्याप्रकरणी एलसीबीने वाहनासह एकाला केली अटक। आणि धुळे शहरातील ज्येष्ठ समाजसेवक सुरेश थोरात यांना राष्ट्रीय आयकॉन अवॉर्ड 2026 प्रदान। धुळे शहरातील पांढरा नदीकाठी हत्तीडोहाजवळ चामुंडा माता नगर एकविरा मंदिर रोड देवपूर धुळे येथे आदिशक्ती कुलस्वामिनी श्री चामुंडा माता मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा गुरुवार दिनांक 2 ते 5 जुलैपर्यंत संपन्न होणार आहे। त्यानिमित्ताने रविवारी सकाळी 10 वाजता स्वामीनारायण मंदिराचे आनंद जीवन स्वामी आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते मंदिर आवारातील 50 फुटी त्रिशूलचं आणि कोनशिलेचं अनावरण करण्यात आलं। यावेळी पत्रकार निखिल सूर्यवंशी, श्री चामुंडा माता धर्मादाय ट्रस्ट व विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष पंढरीनाथ बडगुजर, उपाध्यक्ष गुलाब बडगुजर, राजेंद्र नंदवळाकर, मनोहर बडगुजर, संजू बडगुजर, राजू बडगुजर, गोकुळ बडगुजर, विनायक बडगुजर, सतीश बडगुजर, शशिकांत चौधरी, पुष्कर दीक्षित, निंबा बडगुजर, विजय बडगुजर, अशोक बडगुजर उपस्थित होते। चामुंडा माता ट्रस्ट ही संस्था नोंदणीकृत करण्यात आली असून पंढरीनाथ बडगुजर हे अध्यक्ष आहेत। त्यांनी स्वमालकीची जागा मंदिरासाठी दान केली असून मंदिराला आतापर्यंत 77 ते 78 लाख रुपये खर्च आला आहे। 5 फुटी उंचीचे काळे पाषाणाची चामुंडा मातेची मूर्ती ठेवण्यात येणार आहे। चामुंडा माता ही अनेक कुळांचं कुळदैवत आहे। या मंदिरासाठी विदेशातील बडगुजर समाज बांधवांनी 17 ते 18 लाख रुपयांची देणगी दिली आहे। रवी बेलपाठक हे मंदिराचे आर्किटेक्ट असून तामिळनाडूचे PV सुरेश शिल्पी यांनी चामुंडा माता मंदिराला सुंदर असा आकार दिला आहे। त्रिशूल अनावरण प्रसंगी आमदार अनुप अग्रवाल यांनी चामुंडा माता मंदिर यासाठी सर्व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आश्वासित केलं। यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कार्यक्रमाला महिलांची देखील मोठी उपस्थिती होती। कार्यक्रमाचं प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष पंढरीनाथ बडगुजर यांनी केलं। पांजराकाठी अतिशय सुंदर असं मंदिर या ठिकाणी झालेलं आहे। जवळ एकविरा मातेचं मंदिर आहे, आपल्या स्वामीनारायण मंदिर आहे। येणाऱ्या काळात एकविरा मंदिर मोर असले गावन शक्तीपीठ सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे। तर अशा पावन पांजराकाठी चामुंडा मातेचं मंदिर या ठिकाणी झालेलं आहे। त्याबद्दल सर्व आयोजक जे आहेत, ज्यांनी ज्यांनी योगदान केलं असेल, ज्यांनी ज्यांनी जेही काही कार्य असेल, सर्वांना मनापासून खूप शुभेच्छा देतो। आणि सर, तुम्ही सांगितलं या नाल्याचं रिटनिंग वॉल एस्टिमेट तयार महापालिकेतनं डीसी झालेली आहे। महिन्याभरातच फंड अलोकेटेड होत, त्याच्यातनं त्या नाल्या संरक्षण भिंत त्या ठिकाणी जर तुम्ही इतकं मोठं त्या ठिकाणी केलेलं आहे तर संरक्षण भिंत चव्हाण साहेब एस्टिमेट बनवून टाका। आणि लाईट असतील, कंक्रीट रस्ते सुद्धा आपण या ठिकाणी दिलेले आहेत। आणि नाल्या पण ताप त्या ठिकाणी करून देऊ। सुंदर वातावरणात आज हा काम संपन्न होत आहे आणि मला बोलवून मान दिला त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार करतो। बोलण्याची मला 2 मिनिटं संधी मिळाली। आज हे स्वामी चामुंडा ही धुळे कमी 25 ते 30 हजाराची कुलस्वामी आणि या कुलस्वामी चामुंडा मातेचं मंदिर हे राजकोट अहमदाबाद स्थायिक आहे। वर्षानुवर्ष सर्व भक्तांना भाविकांना इतक्या लाणं अवघड जिकरीचं होतं आणि 25-30 वर्षापासूनची जी मागणी होती आपल्या भाविकांची, ती आज तुमच्या सर्वांच्या सहकार्य आणि सर्वांच्या आशीर्वादाने मातेच्या कृपेने आज समोर आज तुम्ही सर्व साक्षीदार आहात। गेल्या 3 वर्षापूर्वी सर्व समाज बांधवांनी मिळून संकल्प केला की आपल्याला महाराष्ट्र आपल्या धुळ्यात एक मंदिर असायला हवं। त्यातनं मी पुढाकार घेऊन आज ही मंदिरासाठी जागेचं जी केली आणि पाहता पाहता मातेच्या कृपेने आणि सर्वांच्या आशीर्वादाने सहकार्याने आज
जे एक शिलेदार माझे जे ट्रस्टी आहेत, सोबत माझे संचालक, ते एकनिष्ठ प्रामाणिकपणे आणि एकजुटीने ज्या जिद्दीने जिकरीने अहोरात्र कष्ट केले आम्ही, आणि आज जे तुम्हाला दैदिप्यमान असा ऐतिहासिक धुळे शहराच्या वैभवात भर घाल वस्तू आज आज आपल्यासमोर उभी आहे. 3 दिवस महाबलीपूर्ण जी काळ्या पाषाणात आणलेली जी मूर्ती आहे मातेची, ती आता 2 ते 5 जुलैच्या दरम्यान प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे सर्वांच्या सहाय्याने. 2 जुलै आता कालच आपले बांधव ज्योत आणण्यासाठी भैया चोटीला इथे गेलेले आहेत, ते उद्या दाखल होणार आहे ज्योत घेऊन. आणि गुरुवारी सर्व भाविकांनी स्वस्तिक चौकातून सकाळी 8:30 वाजेला त्या ज्योत यात्रेसह आणलेली जी जिवंत ज्योत आहे, ती ज्योत आणि आपल्या मातेच्या मूर्तीचं वाजत गाजत त्याच्या याच्या तालावर आपल्याला मिरवणूक इथे विराजमान करायची. 5 तारखेला आपले जिल्ह्याचे पालकमंत्री, राजशिष्टाचार व पणन मंत्री आपले जयकुमार भाऊ रावल देखील कुलस्वामिनी चामुंडा माताच आहे. त्यानंतर जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री महाजन देखील कुलस्वामिनी चामुंडा माताच आहे. त्यांनी आवर्जून आपल्याला उपस्थित राहण्याचं आश्वासन दिलेले आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचं जिल्हास्तरीय उद्घाटन रविवारी उत्साहात पार पडलं. जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हा रुग्णालय येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर रवींद्र सोनवणे, मुंबई शहरी विभागाचे संचालक डॉक्टर प्रसाद भंडारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन बोडके, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर महेश भडांगे, महिला व बाल रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अश्विनी भांबरे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर स्वप्नील पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विवेक जाधव, डॉक्टर गीतांजली सोनवणे तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, परिचारिका, प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी सांगितलं की जिल्ह्यातील 0 ते 5 वयोगटातील 1,82,843 बालकांना पोलिओचा डोस देण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे. यासाठी 1,508 लसीकरण केंद्रांवर 3,260 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून 63 ट्रान्झिट पथके आणि 91 मोबाईल पथके कार्यरत राहणार आहेत. प्रत्येक पालकाने आपल्या बालकाला पोलिओचा डोस देऊन 100% लसीकरण मोहिमेला सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलं. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र आणि धुळे पोलीस अधीक्षक यांनी अवैध शस्त्रांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे सुमित सुभाष शिंदे वय 36 राहणार सतीशनगर देवपूर धुळे याला LCB पथकाने एक गावठी कट्टा, पिस्टल व 4 जिवंत राऊंड बाळगल्याप्रकरणी अटक केली. आरोपीच्या ताब्यातील सुझुकी बलेनो MH18 BR 9103 या 4चाकी वाहनाने धुळे शहरातील पांढरा नदी किनारी असलेल्या संत रोहिदास गार्डनजवळून जात असताना त्याचं वाहन अडवून पोलीस पथकाने झडती घेतली. त्याच्याकडे अंतर्गत वादात वापरण्याच्या उद्देशाने विनापरवाना एक गावठी कट्टा, पिस्टल व 4 जिवंत राऊंड आढळून आले. त्यामुळे त्याला वाहन आणि शस्त्रांसह जेरबंद करण्यात आलं. आरोपीने पिस्टल व राऊंड मध्य प्रदेशातील उमरटी येथून खरेदी केल्याचं प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालं. ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली LCB शाखेचे PI ज्ञानेश्वर वारे, PSI अमित माळी, पोलीस अंमलदार योगेश चव्हाण, दिनेश परदेशी, प्रल्हाद वाघ, प्रकाश सोनार, आशिष कुमार वानखेडे, अमोल पाटील यांच्या पथकाने केली. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. निस्वार्थ समाजसेवा, साहित्य निर्मिती आणि पर्यावरण संवर्धनाच्या माध्यमातून समाज जीवन समृद्ध करणारे धुळे येथील ज्येष्ठ समाजसेवक, साहित्यिक आणि बहुआयामी व्यक्तिमत्व सुरेश थोरात यांना प्रतिष्ठेचा राष्ट्रीय आयकॉन अवॉर्ड 2026 प्रदान करून गौरविण्यात आलं. त्यांच्या प्रदीर्घ सामाजिक बांधिलकीला मिळालेला हा राष्ट्रीय सन्मान धुळे जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. निसर्ग मित्र समितीच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 26 जून रोजी दोंडाईच्या येथील हस्ती भवन येथे आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री
आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी थोरात यांच्या समवेत त्यांच्या सहचारिणी सौ अलका थोरात यांनी पुरस्कार स्वीकारला। महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समितीतर्फे समाज, साहित्य, शिक्षण, उद्योग, पर्यावरण, आरोग्य, राजकारण, बांधकाम आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय आयकॉन अवॉर्ड 2026 आणि महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड 2026 प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला। सुरेश थोरात यांनी अनेक वर्षांपासून सामाजिक परिवर्तनासाठी सातत्यानं कार्य केलं आहे। पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन, पाणी अडवा पाणी जिरवा अभियान, पशुपक्ष्यांच्या संरक्षणासाठी जनजागृती, प्रदूषणमुक्त दिवाळी अभियान तसेच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी समाजात पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश दिला आहे। त्यांच्या या सातत्यपूर्ण, निस्वार्थ आणि प्रेरणादायी कार्याची दखल घेत समितीने त्यांना या राष्ट्रीय सन्मानाने गौरविलं। या सोहळ्याला निसर्ग मित्र समितीचे संस्थापक डॉक्टर प्रेमकुमार अहिरे, राज्याध्यक्ष तथा स्वागताध्यक्ष बापूसाहेब DR पाटील, दोंडाईच्या हस्ती कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन कैलास जैन, राज्य महासचिव संतोष पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल।